तर फायनली बोललो होतो मागच्याच ब्लॉगमध्ये की कोकणाचा ब्लॉग येणार आहे. सगळ्यांना सांगितलेलं की टू व्हीलरवर जाणार आहे, पण आज जो धप्पा दिला तो सगळ्यात मोठा दिला. बघा कुठली घेऊन चाललोय, कुठल्या दोन घेऊन चाललोय. एक आपली BM, दुसरी आपली फिगो. आणि तेच सोडलं तर कोण कोण असणार आहे आपला पहिल्यात सगळ्यात जो आपले ब्लॉग्स एडिट करत होतो पहिला म्हणजे कुल्फ्या, जो आता पळ काढतोय. आणि आपले ओम आणि घोरड आणि पार्थ भोसले नेहमीप्रमाणे लेट येतात. कमल्या आपला टाइम टू टाइम काल रात्रीच येऊन बसलाय. रिषा शिंगाडे बरात तो बघा जो आता ब्लॉग चालू करतोय. आणि आज फुल ट्रायपॉड मध्ये घेतला म्हणून ब्लॉग हलणार नाही आणि एक नंबर क्लिप येणार आहे. रिषा काय बोलणार? काय नाही भाऊ, पूर्ण ब्लॉग बघायला लय मज्जा करणार रे सगळेच. आणि दोन 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 ब्युटी आणि दोन्ही पण भाई दोघं पण कुठंच काय त्रास देत नाही, म्हणून त्रास कुठं होणार नाहीये. आता जसे जसे एक 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 जण येईल तसं तसं भेटू आणि डायरेक्ट आपण रस्त्यात भेटू. आज कमल्या क्लिप्स दाखवेल. कमल्या तर कमल्या आज तुम्हाला क्लिप्स दाखवेल, तर ब्लॉग बघत राहायचा आहे. आपल्या घरच्या खालच्या क्राऊड नंतर आज सगळे इथं हे बघा. ए काय रे पळतो का पळत होता? लौकिक काय बोलणार? तू नव्हता आज ब्लॉग चालू करायला. काय नाही, आज तू गाडीत पण दुसरी आहे. ते जरा होत राहतं, बाकी काय विषय नाही. गोरड काय बोलणार? जाऊ दे, आता इथं पेट्रोल भरू, गाड्यांवरती नारळ पडू आणि लवकरात लवकर निघू. तर ब्लॉग बघत राहायचा आहे. शिर्डीच्या ब्लॉग नंतर आज बरं कितव्यांदी रे दुसऱ्यांनीच फुल केले ना. फुल जास्त करत नाही कारण की भीती असते गाडी जाण्याची. आणि रेंज बघा, ही रेंज आता आहे, थोड्या वेळानंतर ती अजून होईल. काय बोलणार कमल्या? मग ती दरवेळेस वाढत राहते आपली. हा ते तर आहे. म्हणून आता इथून रिक्षाच्या गाडीतलं डिझेल भरून झालं की लगेच इथून पूजा ना नारळच टाकायचं. नारळ टाकून झाला की लगेच कल्टी. तर फायनली रिक्षा शिंगाडे आपला नारळ फोडून पूर्ण हे करतोय, टाइमपास करतोय जरा. अरे काय करतोय? आपले 9017 ऑल इन अफ शिंगाडे. गणपती बाप्पा. फायनली आपलं मुंबई झालेत ऑन, म्हणजे ट्रिप मध्ये फुल पार्टी बोर्ड ऑन झालेला आहे. व्यक्ती करतोय बाई, डायरेक्ट तेच झालंय. पहिलाच ब्रेक थांबवलं तामिनी घाटातला, सगळ्यात पहिला ब्रेक. भार्गव काय बोलणार? काय नाही, आता थोड्या वेळाने वे टू सी गॉगल काढून बोल. गॉगल काढून ए शिवाय देऊ नको, ब्लॉग चालू तुला कळत नाही का? बघ इथे एडिटर आहे की. ए भाई द एडिटर आमचं सगळ्यात बादशाह एडिटर. हा, आणि याने आता BMच्या पण काढल्यात. ए भाऊ रील पण एडिट करून द्या यावेळेस. हा रील एडिट करून देणार होतो. कुठल्या याच्यावर ते माहिती का? शरारत वर दे, तर ते लुटले गायावरती ते चाललो पुढे. थोडाच वेळ राहिला आता तामिनी घाट, एक अर्धा तास मॅक्स टू मॅक्स. ठीक आहे, त्याच्यानंतर डायरेक्ट मानगाव गाव. लेट्स गो. आता आवाज किती येईल किती नाही मला माहिती नाही, एकदम कॅमेरा जवळ घेऊन बोलतोय, पण हा व्ह्यू बघा. किती आवाज येईल किती नाही माहिती नाही, ऍडजस्ट करून घ्या थोडा, पण हा व्ह्यूची मजा घ्या. कोकण लोडिंग आहे आणि कोकणला यावेळेस माझ्या तरले येणार आहे. जरा कॅमेरा अँगलला हे करा, कारण की आपल्या गाडी जोरात चालवते. फायनली आम्ही म्हणजे मध्यांतर म्हणजे आमच्या गावाला जायला जर मध्ये हे लागतो मानगाव. हा बरोबर, मानगावला आलोय, पोचलोय. सीट बेल्ट नको पडू भाऊ, पुढे पण असतात. जरा आपले मामा लोक खूप आपली काळजी करतात ना, मग त्यांची पण काळजी आपण केली पाहिजे. हो मी काय बोलणार? खूपच एन्जॉय चाललेला आहे आमचा. खूप म्हणजे खूप. त्याच्यामध्ये थोडं दाखवतं, पण जरा कमी येते, पण दाखवतोय. असं नाही की दाखवत नाहीये. जेवढं जमेल तेवढं दाखवतो. हा जेवढं जमेल तेवढं दाखवतोय. आणि हा कानापाशी येऊन गाणी बोलतोय जोरात. जरा भाऊ जरा वेगळ्या ह्याच्यात आहेत, पण जाऊ दे आता, बोलू नाही शकत एकदम पुढचं. पण बघा ऑलमोस्ट मानगावला आलोय. इथनं पुढे आपल्याला 100 किलोमीटर जायचंय, पण रस्त्याची कंडिशन, रस्त्याची कामं चालू आहेत. म्हणून मला म्हणजे आजीने सांगितलेलं की आजीच्या तिथं चाललोय, ती बोलली की खेडपासनं जा. मग आम्ही आता इथून पुढं खेडला चाललोय. तर इथनं सरळच आहे, काय रस्त्याला टर्न वगैरे तर काय नाहीये. BM पण 7 रेंजला खूप देते डिझेलला वगैरे, काही त्रास तर झाला नाही अजून. काय वाटतं कमलं, काय झालं का? थोडा पण नाही. म्हणून चाललंय, जसं जसं चालू आहे तसं दाखवतोय. फक्त आता तुम्ही बघत राहायचं. हा पण ब्लॉग इथं नाही, हा घरी जाऊनच संपेल.
नंतर रात्री सगळे चालत चालत गावाला फिरणार आहे. फिरायचा ना म्या? हा मग ब्लॉग बघत राहा, एवढंच बोलेन. फायनली दुसऱ्या गाडीने पप्पी दिलेली आहे. काय बोलू नाही शकत. आताच जस्ट मानगाव दाखवलं, आम्ही तिघच बोललो. लौकिक काय बोलणार आता या सिच्युएशनला? नाही भोसाडा एवढा उदास नाही. आता या भाऊंना कोण सांगणार की ते पाण्याने नाही तेलनी निघतं. पेट्रोलने निघतं. ए तेल आणि ऑइलनी नव्हतं काढलं का आपण? ए नाही नाही ऍक्वार्ड सोडायला गेलतो आपण, तिथं काढलेलं. तिकडे घातलं होतं. हा ना, हा तर नव्हता, हा काळ्या नव्हता तरी हा म्हणतो की याला आठवलं. पारत्या बसल्याने तो बसतो थोडं. हे बसतो का पार्थ थोडं? हे आणि कमल्या बसतो. अरे ह्याला बीएम मध्ये बसायचंय. त्याच्या बापाचे कॉल मला येत आहेत, ह्यांचे फोन विकलेत. काय येतात ते पण सांगतो. तिथे ते राहतात, ते म्हणले की ते जमीन बघून आहे वगैरे म्हणून कॉल आहे. जमीन भेटणार तर नाही, पण ठीक आहे जाऊ दे. बघून आहे म्हणून म्हणतात. एक आता बोललो असतो पण जाऊ दे. चला ब्लॉग बघत राहा. कसं चावते हो ना चिंग. तर येत होतो महाड सिटी सोडलेली. महाड सिटी सोडला एक जरा शॉर्ट झालाय, सीन झालाय की आपलं फिगोचं जे कूलर बॉक्स होतं ते क्रॅक झालं आणि त्याला आपल्या दादांनी, चालेल ना तुम्हाला घेतलं तर, आपल्या दादांनी त्याला फिक्स करून दिलंय एक नंबर मध्ये. आता बॉक्स भेटत नव्हता आणि कारण की आपली फॉर्ड आहे म्हणल्यावरती लगेच तर काय भेटत नाही. आणि आम्ही आत्ता काकांना सांगितलेलं नाही आहे, कारण की जर आम्ही आत्ता काकांना सांगितलं तर परत ते इथनंच आम्हाला गाडी रिटर्न ट्रिप सोडून सगळं वाढवायला लागेल. म्हणून मस्करीचं सोडलं तर इथं आता कमीत कमी अर्धा पाऊण तास तर थांबणं आहे. इथं थांबू आणि पुढं चाललो तर म्हणजे चालतोच आहे, असं काय हे नाही की थांबत चाललोय. थांबत या ह्याच्यामुळे चाललोय. हा आणि दुसरा मी काय नाही करत म्हणजे ह्यांना एवढी गरज आहे ना की आता काय बोलू तर नाही शकत. आता जास्त बोललो तर कॉन्टेंटच्या बाहेर जाईल. गरज बीचची आहे म्हणून सेन्सर करायला लागेल सगळ्या गोष्टी. पहिला सीन झाला, हा दुसरा चालू झाला. हा दुसरा चालू झाला. बीएमचा दाखवला, बीएमला एक जणांनी येऊन केलं. आता जाऊ दे, काय बोलू नाही शकत. हेवी ते पण आता बीएमचे सपोर्टर्सच आहेत म्हणून आता त्यांना काही शिव्या देऊन तर काय चालत नाही. काय बोलतो ओम्या भाई? चष्मा का घातलाय? चष्मा घालायचं मेन कारण सांगतो. काढ ना. इथे तर पोरी पण नाही. ओम्या जरा सिरियस आहे खूप. असं काय नाही. ती म्हणजे व्यक्ती त्याचा पप्पा. त्याच्या पप्पांना तो खूप मानतो. नाही कोणाचं नाव कसं घेणार जर त्याच्या तो आयुष्यात- मला मानतो. अरे कोणाचं म्हणजे गौरी काय नाही आलं. आवाज नाही भेटून घेतला. पुढं ढकल, बंद कर आणि चालू ठेव. बापाचा कॉल होता माझ्या. फायनली जिथं तुम्ही क्लिप्स बघितलं असतील लौकिकने जेवढा दाखवला तेवढा, कारण की त्याकडेच फोन होता. मी तर कंटिन्यू ड्रायव्हिंग करत होतो. पोचलोय फायनली दाबोला, जे माझं गाव आहे, म्हणजे मम्मीचं आजोळ आहे. आजोळच बोलतात असं वाटतंय, तर मला कन्फर्म माहिती नाही. तरी गाडी बिडी सगळी आत घ्यायला वेळ लागला म्हणून मध्ये भेटलो नाही. कारण की आता तुम्ही विचार करू शकता, दोन्ही पण गाड्या. दुसरी फिगो तर इझी बसली. पहिले सुरुवातीला थोडासा त्रास, नंतर आम्हाला माहिती नव्हतं कसं करायचं कसं काय नाही. ते झालं तरी आपलं घर. ब्लॉग इथंच नाही संपवते. फायनलला तुम्हाला रात्री एकदा होम टूर देऊ. आता थोडंसं फिरतो तेव्हा पण दाखवतो तुम्हाला काय विषय काय नाही. हे सगळं बघून आपण आता सध्या जरा आवरू थोडं, म्हणजे खाण्यापिण्या. हो इकडे ना यार, लगेच आहे ना. कसं वाटतंय? एकदम भारी फिलिंग कशी आहे? एकदम फ्रेश, एकदम म्हणजे मीन्स आजीला वगैरे इज्जत आहे का नाही? आहे, खूप इज्जत आहे भाई. हे दाखव फक्त, मग समजून घे पूर्ण. आणि बॅकग्राऊंड पण एकदम ठीक आहे, तर काही विषय नाही. ब्लॉग बघत राहायचा, संपलेला नाहीये. आपण रात्री संपू ब्लॉग पूर्ण बघून तुम्हाला दाखवतो कसं काय नाही. 3 पार्ट आहे. हा 3 पार्ट तर सांगितले. उद्या फिरणार आहे आम्ही. आज तर फिरण्याचं आहे नाही, आज जरा आराम करण्याचा दिवस आहे. आणि रात्री आता जरा फिरू इथे तुम्हाला दाखवू काय विषय काय नाही. आणि त्यानंतर डायरेक्ट रात्री ब्लॉग बंद करायला भेटेल. तुम्ही आपलं एडिटेड फुल फोकस. काय करू आणि मी माझ्या घुसत तरी का ते डिस्कशन चालू आहे. काय बोलणार आम्ही? कसं वाटतंय? काय नाही, एकदम भारी वाटतंय. सध्या तरी गरम होतंय. गौरव काय बोलणार?
काय ना आता वडापावची वाट बघतो आम्ही. मंदिर बनाने की भिखारी पहले आ गए हैं. आता घोरडने आंघोळ केली तरी पण पाऊसच वाटतोय. 2 दिवस आंघोळ केला ना सारखंच वाटतं. हा ते तर आहे भाई. हे जाऊ दे रे, त्याचा मान आहे, जाऊ दे. कसला मान आहे. लवके काय बोलणार? काय नको बोलू, लिंबू बोल. ए कमल्या तू काय बोलणार ब्लॉग मध्ये? थांबताना सांगतो कमेंट मध्ये हे टाकायला. काय रे ते रात्रीचं काय लावतो? गुड नाईट, गुड नाईट, गुड नाईट. तर आता इथनं पूर्ण गाव फिरतोय, चाललोच आहे. ए भाई काहीतरी अरे भाई भारी वाटते, एक नंबर भाई. आता फुल जेवलो नव्हतं मग आम्ही जरा लेट झालतो म्हणून. आता फुल 3-4-5 वडापाव आणणार आहे. आणि त्यानंतर हा त्यानंतर डायरेक्ट पोटी पाशी डायरेक्ट धक्क्यावर. तर ब्लॉग बघत राहायचंय. फायनली आम्ही वडापाव कशी खाल्ला आणि त्यानंतर जरा फिरलो. आता ते याच्यात ना ते उद्याच्या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे, कारण की तो उद्या फुल ट्रिपचाच ब्लॉग असणार आहे. तर काय बोलणार लौकिक? काय काय घेतलंय? थम्सअप जिरवायला, हा मच्छी वगैरे, आणि आता चायनीज पण घ्यायला चाललोय, कारण की आज लगेचच मच्छी नाही, आजच आलोय. तर मध्ये चायनीज घ्यायला पण थांबणार आहे. आणि आई बी यायची. जाऊ दे, आज सोड, आज सोड, आज सोड. तर व्लॉग बघत राहा. तर फायनली आपलं थोडा वेळ झालं, थोडंसं लेट झालं रात्री. व्लॉग बंद करता करता ऑमीनी काय पकडली बघा, पाल पकडले. रेस्क्यू पालीला काय बोलतात इंग्लिश मध्ये? लिझार्ड पकडली, लिझार्ड. मला माहित होतं बाई. एवढं डेंजर मी सांगितलं त्याला, फक्त याला माहिती नव्हतं काय. ते तर आहे, पण ह्याने पाल पकडली. तुम्हाला मज्जा बघायची आहे गाईस? बघा किती घाबरतो. माझी बाजी तर खरं सांगतो खूप फाटते, एवढी फाटते ना, पण आता काय बोलू शकत नाही, कारण की आता हे झाले. आता आपण चाललोय समुद्रावरती आणि तिकडे जाऊन ब्लॉग बंद करू. ब्लॉग बघत राहायचं. फायनली आमचा ब्लॉग बंद करण्याचा प्लॅन होता. पार्ट्या काय बोलणार, कसं वाटतंय? आता रात्रीचे 1 वाजले आणि आम्ही आता समुद्रावरती आलोय. येस, आता किती दिवस मला नाही माहिती. हे काय करतो कंपनी? अपकमिंग कंपनी, अपकमिंग बिझनेसमॅन, अपकमिंग पाणीपत. काय पाणी काय आलोय फायनली समुद्रावर. हे सगळं उद्या दाखवायचं होतं, पण आजच दाखवतोय. भार्गव काय म्हणणार? आलोय समुद्रावर. हा बघा, 1 वाजले. रात्रीचं 1 वाजता. काय बोलणार? काय नाही, काय चुल मचली सगळ्यांना काय माहिती. रात्रीचे 1 वाजता उठून आले. कमल्या बाई, तुला झोपायचं उठवतोय मी, तर काय बोलणार कमल्या? लवकर उरक, तुझं कार्यक्रम आहे. अजून सेकंड कमलेला शूट करायचं लवकर. त्यामुळे चला झोपा लवकर. झोपेतनं उठून आले. ते तर आहे. भाऊ बोलतात सेकंड पार्ट शूट करायचं, शूट करायचं नाहीये. आणि आज मला लय अभिमान वाटतं की मी इकडे आलोय, कारण की मी पहिल्यांदा BM कोकणात घेऊन आलोय. आणि पहिल्यांदा BM कोकणात घेऊन आलोय म्हणजे तुम्ही विचार करू शकता की ह्याच्या आधी BM नुसती कामावरती होती, नुसतं नजर लागलेली होती, नुसतं सगळं चालू होतं. पण फायनली आता आलोय आणि सगळे पोरं एन्जॉय करतात, ते बघून अजून काही विषय नाही. तर मी चुकीचं नाही तर थांबा, नेक्स्ट करतो. हा ब्लॉग इथंच संपतोय, कारण की आता सगळे पोरं एन्जॉय करतात. सगळे एकाच ब्लॉगमध्ये दाखवलं तर पुढच्या ब्लॉगची तुम्हाला मजा येणार नाही. पार्ट 1 हा इथंच संपतोय. काय बोलतो कुलफ्या? पार्ट 1 हा इथंच पार्ट संपतोय. 1 संपेल, पार्ट 2 येईल. पार्ट 2 मध्ये मजा आहे. पार्ट 1 मध्ये खूप मजा झाली, फट्टे मजा झाली. हा, झाली पार्ट बाई. 1 मध्ये मजा येईल. खरंय. आणि पार्ट 2 सगळ्यांना मध्ये पण मजा येईल. तुम्ही पार्ट 2 पण बघा. पार्ट 3 पण येईल. माहित नाही पार्ट 3 येईल का नाही. पार्ट 2 आणि पार्ट 3 कंबाईन करू आपण, काही विषय नाही. कारण की टिकीटर आपला भाऊ आहे. आपण पार्ट 3 पार्ट 2 कंबाईन करू. नाहीतर आपण 2 ब्लॉग टाकू, 3 ब्लॉग टाकू, दुधाची टाकू, काही विषय नाही. बाई, हा ब्लॉग इथं सेंड करू. चॅनलला करा लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा. बेल आयकॉनला ऑलवर सेट करा आणि तुम्हाला सगळे ते हे आपले नोटिफिकेशन येतील, काही विषय नाही. बाकी सगळ्यांना दाखव, काही विषय नाही. येस, बाकी सगळ्यांना बघा. काय बोलणार गोरड? कुलफ्याने तर सांगितलंय पूर्ण एंडिंगचा ब्लॉग चालू, तू बोल. लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवर ऑलवर सेट करा म्हणजे आमचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. अजून पण मजा संपली नाहीये, म्हणून ब्लॉग बघत राहायचंय. आणि दुसरा पार्ट पण लवकर येणार आहे. सेकंड थर्ड पार्ट आहे, त्याच्यामुळे नोटिफिकेशनचं बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, कारण अपकमिंग ब्लॉग अजून मजा येणार आहे. तुम्ही एन्जॉय करा, आम्ही पण करतो. येस, तुम्हाला सगळं जेवढं दाखवतील तेवढं दाखवतो. आता पुढं दुसरा पार्ट हा देवदर्शनाचा आणि गोवाघरचा असणार आहे. आता आपण बोटीतनं कसं ट्रॅव्हल करतो, काय करतो, सगळं असणार आहे. तर ब्लॉग बघत राहायचंय. एकदम
रिव्हिल म्हणजे ठीक आहे, सांगून टाकू ना आपण त्यांना मजा काय पुढच्या ब्लॉग मध्ये. पुढच्या ब्लॉग मध्ये होणार काय? पण फॅमिली आपलीच आहे म्हणून सस्पेन्स काय ठेवणार नाही आणि ब्लॉग बघत राहायचं आहे. सगळ्यांनी सांगितलं काय करायचं काय नाही, लगेच जाऊन लगेच कमेंट बेल वगैरे सगळं दाबा आणि प्रेम द्या. थँक्यू.